फिल्डर येतोय, एक सिंगल धाव मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीने इथे धावफलकाला पुढे सरकवतील. जय हनुमान शिरगाव आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरला आहे शिवांजली शेनवे. या दोन संघांच्या दरम्यान द्वितीय फेरीचा हा पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय. 4 षटकांची मॅच. इथे बॅटला स्पर्श झालाय, थर्डमॅनला चेंडू जातोय, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडतोय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. जबरदस्त. निश्चित आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा फलंदाज म्हणून ख्यातनाम प्राप्त खेळाडू, साथ देण्यासाठी संदीप पडवळ, जुना जाणता भरपूर अनुभव असणारा स्टार प्लेयर. दोघांच्या दरम्यान एक कशा पद्धतीनं भागीदारी बनेल ही निश्चितच या मॅचची दिशा ठरवणारी असेल. यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय पंचांच्या अगदी बाजूला चेंडूला पकडलं, एकच सिंगल मिळेल. अचूक टप्प्यावरती अमोल मडके गोलंदाजी करत असताना अतिशय दर्जेदार जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून आपल्या नावाची छाप सातत्यानं गेली कित्येक वर्ष अमोल मडकेनं सुद्धा आपल्या संघासाठी सोडली. मास्टर माइंड प्लेयर आहे, लेफ्ट हँडेड. इथे पाहायला मिळतोय प्रथम षटक हाताळत असताना गावच्या ग्रामीण संघासाठी भरपूर चांगलं क्रिकेट अमोल मडकेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर व्यावसायिक लेवलचं क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतोय. इथे फटका चांगला आहे, मिहीर पडवळनं लॉफ्ट केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. जबरदस्त क्लासिकल एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या चौकाराच्या मदतीनं स्कोर काढला. इथे गती प्राप्त होतीये धावफलकावरती. एकंदरीत तुम्ही पाहताय 8 धावा, बिनबाद 8. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय तर अजूनही नॉट आउट खेळतायत. 8 धावा स्कोर कार्ड वरती. अमोलचा हा चेंडू इथे सुद्धा पुन्हा एकदा जबरदस्त लॉफ्टेड ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, कव्हर पॉइंटला पार करतोय. मिळतील धावा 4, सलगचा दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती जमल्यात त्या 12 धावा, बिनबाद 12. कॉम्बॉक्स मधनं या ठिकाणी आम्हाला ऑफिशियल स्कोरर साथ देत आहेत. आमच्या शशीदादा पाटोळे यांची दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आहे आणि त्यांना रिलीव्हर म्हणून या ठिकाणी काम पाहतायत आमचे अतिशय जवळचे जिवलग मित्र दिनेशजी निपुरते. अतिशय सुंदर हस्ताक्षर, त्याचबरोबर गोड मनाचं आणि गोड वाणीचं व्यक्तिमत्व संतोषदादा ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती. प्रशांत ठाकरे यांनी 3 षटकार ठोकले होते. मान्यवर प्रवीणदादा ठाकरे यांच्या वतीनं 1500 रुपयाचं पारितोषिक आहे ते या ठिकाणी वितरित केलं जाईल. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती, सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. पॅडे आला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल आपण पाहताय तर निर्धाव त्यानं टाकलाय. स्ट्राईक एंडवरती संदीप पडवळ. हा चेंडू फुलटोच, इथे फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. 2 फिल्डरच्या मधनं दरी भेदली होती, मात्र दूरवरचं अंतर कापून त्या ठिकाणी फिल्डर पोहोचला, अडवलं. तोपर्यंत या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या. प्रवीण ठाकरे यांच्या वतीनं प्रशांतच्या 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं पारितोषिक होतं ते या ठिकाणी वितरित केलं जात आहे. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. तुफान बल्लेबाजी प्रशांत ठाकरे याच्या बॅटमधनं जे 3 षटकार आले त्याच्यासाठी प्रवीण ठाकरे यांच्याकडनं बाउंड्री चेक करायची. ओके, बाउंड्री चेक करायची आहे. संतोषजी ठाकरे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रवीण ठाकरे यांच्या शुभ हस्ते. इथे बाउंड्रीवरती चेक केलं जातंय त्या ठिकाणी.
सेफली चेंडू अडवलाय की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाते. सेफ फिल्डिंग, चांगला अडवलाय. या ठिकाणी 3 धावा मिळतील शिवांजली शेनवे या संघाला. अतिशय चांगला फटका बॅटिंग करत असताना आपण पाहताय तर संदीप पडवळच्या बॅटमधनं इथे 3 धावा कंप्लीट केल्या. या 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यानंतर धावफलक 15 वरती. इथे आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिहीर पडवळच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 4 धावांची मदत मिळतीये. 4 षटकांचा सामना ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. जय हनुमान शिरगाव आणि त्यांच्या विरोधात शिवांजली शेनवे या दोन संघांच्या दरम्यान मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवांजली शेनवे संघाचं आपण सातत्यानं कौतुक करतो. अतिशय शिस्तबद्ध खेळ सातत्यानं त्यांच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळत असतो. ज्या ज्या वेळेला प्रवेश निश्चित करतात त्या त्या वेळेला अगदी वेळेवरती येऊन आपला शिस्तबद्ध खेळ प्रदर्शित करणं हा त्यांचा खेळ आपण सातत्यानं पाहिलाय. अंपायरचा आणि त्याचबरोबर कमिटीच्या सर्व नियमांचं पालन नेहमी अगदी आपण पाहताय तर अदबीनं करणारा हा संघ आहे. त्यासाठी संदीप पडवळ आणि त्यांच्या संघाचं आम्ही सातत्यानं कौतुक करतोय. इथे समोरून पाहायला मिळतीये टीम जय हनुमान शिरगाव. चेतन मडके आणि टीम त्यांचा सुद्धा शिस्तबद्ध खेळ सातत्यानं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत असतो. दोन अतिशय दर्जेदार संघांच्या दरम्यान ही बिग फाईट मॅच. एक एक संघाला परास्त केलं त्यानंतर मैदानावरती उतरलेत. मैदानावरती चांगला खेळ दोघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. इथे आपण पाहताय चेंडू आलाय डॉट. पॅडीचा हा चेंडू इथे मिस टायमिंग. झेलसाठी धावेल का पोहोचेल का हा प्रश्न आहे. एका टप्प्यावरती चेंडूला पकडलं फेकतायत तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहताय मिळतील 2 धावा. 2 धावा मिळतील. स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. 2 धावांच्या मदतीनं ते जाऊन पोहोचेल 22 वरती. 22 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ची सांगता 11.00 ची सरासरी आणि धावा धावफलकावरती 22. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11.00 ची सरासरी या ठिकाणी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. पकड चांगली मिळवली आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर धावा एकतर आपण पाहिल्या असतील अगदी आल्या होत्या 12. त्यानंतर षटक 2 ला सुरुवात झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या 10. एकंदरीत 2 षटकं संपली आहेत. स्कोर कार्ड वरती 22. 22 ऑन बोर्ड. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्क वरती तैनात केला जातोय तिसऱ्या षटकासाठी बारकू. बारकूचा हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटनं. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झालाय आणि अंपायर डिसिजन आपल्याला मिळालाय. पंचांचं बोट आकाशाकडे लागलाय. पहिला धक्का शिवांजली शेनवे संघाला. चला मित्र हो, पंचांशी कोणी हुजत घालू नका. चला एज साठी कुठल्याही प्रकारचा दोन्ही अंपायर या ठिकाणी सल्ला मसलत करून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. चेक करतायत.
फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे. बॅट्समन आउट. इथे फलंदाज पहिला बाद होतोय. शिवांजली शेनवे टीमला पहिला धक्का. पहिला झटका, पहिला धक्का मिळालाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर मिहीर पडवळच्या रूपानं. पहिला फलंदाज बाद. 22 धावा धावफलकावरती इथे ऑन साइडला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडू पकडलाय, फेकलाय, सिंगल मिळेल. एक धावेची मदत आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड 23 वरती 23. तिसरं षटक बारको आला आणि बारकोनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. इथे सिंगल मिळतीये. स्ट्राईक रोटेट. आता मात्र जिम्मेदारी संदीप पडवळच्या खांद्यावरती फार मोठी असेल. मान्यवर सतीशजी ठाकरे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. पीडब्ल्यूडी कर्मचारी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आयोजन समितीच्या वतीनं सतीशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान संतोषजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. सतीशजी ठाकरे यांचा शुभ सन्मान संतोषजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. तिसरं षटक बारको या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने टाकलेत. फक्त 2 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. एक विकेट सुद्धा मिळाली आहे. बारकोनं मात्र या मॅच मध्ये चांगली कमांड मिळवली आहे. फटका खेळतायत. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करेल, मात्र त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. चौकार मिळतोय. या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 28 धावा, 28 ऑन बोर्ड. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी पेश करतायत. पहिल्या षटकात आपण धावा पाहिला 12, दुसऱ्या षटकात 10. हे तिसरं षटक. सुरुवातीच्या चेंडूवरती कमांड राहिली गोलंदाज बारकोची. त्यानंतर चौकार. इथे आपण पाहताय कुमारनं समोरच्या दिशेला जबरदस्त ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ होता, मात्र त्याला हलू सुद्धा दिलं नाहीये. परफेक्ट क्रॅकिंग स्ट्रोक. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावर. बत्तीस धावा इथे धावफलकावरती आहेत. पहा मित्रांनो, खेळाडू कक्षामध्ये जी तुम्हाला चौकट बांधून दिलेली आहे, त्या चौकटीच्या आतमध्ये तुमचं सगळं सामान ठेवा. सर्व प्लेयर्स तुमच्या बॅट, सामान, तुमचं जे पण काय साहित्य असेल ते सगळं आतमध्ये ठेवा त्या रूम मध्ये. सर्वांना विनंती आहे. आयोजन समितीच्या सूचना आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. धन्यवाद. सूचनांचं पालन या ठिकाणी तंतोतंत केलं जात आहे. सर्वांचं मनापासून आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. कार्यतत्पर संपूर्ण कमिटी, सागरभाई ठाकरे वनमॅन शो आणि त्यांच्या जोडीनं त्यांच्या जीवाभावाचा मित्र अर्थातच जीवाशिवाची जोडी सागरभाई ठाकरे आणि सुनीलभाई भावारते. दोन व्यक्तिमत्व अशी आहेत मित्रांनो या परिसरात. या काळ्या रात्रीला तुम्हाला कुठलीही अडचण असू द्या, एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. जाताना नक्कीच दोन्ही भावांचा नंबर घेऊन जा. इथे आपण पाहताय सिंगल मिळेल. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. एक धावेने धावफलक पुढे सरकेल ते
33 या 35 या धावसंख्येवर 35 33 धावा. 33 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी आलाय देवेश आणि त्याच्यावरती इथे चांगल्या पद्धतीनं अप्पर कट, जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. ह्या चौकाराची मदत मिळेल स्कोअर कार्डला. धावफलक पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचतोय तब्बल 37 वरती 37. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत. या षटकाचा आपण विचार करताय. देवेश मडके आलाय, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर चौकार. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती कुमार खेळतोय, त्यानं ठोकलेला हा चौकार. कुमारच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा चौकार सलगचा. जबरदस्त बॅटिंग तो करतोय. संघासाठी उपयुक्त खेळी, उपयुक्त पारी, एक चांगला कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना कुमार स्ट्राईकवर तयार. इथे सुद्धा लॉफ्ट केलंय, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती जातोय, सिंगल कंप्लीट. थ्रो पहा मित्रांनो, अतिशय चुकीचा थ्रो. दोन दोन बॅकअपला होते फिल्डर, मात्र त्यांच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर हा चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विनाशकाले विपरीत बुद्धी, चेंडू सीमा पार. धावा मिळतील 5. 5 धावा मिळतील. 5 धावा स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक 42 वरती जाऊन पोहोचला. 42. बेचाळीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4, शेवटचा अंतिम निर्णायक. गोलंदाज देवेश. सुपला मारायचा होता, मात्र इथं हुकला. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. देवेश मडके गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर 5, इथे डॉट. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. स्ट्राईक वरती फलंदाज कुमार, दुसऱ्या बाजूने संदीप, गोलंदाज देवेश. शिरगाव विपक्ष शेनवे असा सामना. द्वितीय फेरीचा हा सामना. इथे टोलवलाय, फटका चांगला खेळलाय, मात्र सीमारेषेवरती फिल्डर तैनात. वाईडिश लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपलाय कुमारचा खेळ. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकातील 1 बॉल शिल्लक. चला, दसई संघाचे कॅप्टन आणि ठिले संघाचे कॅप्टन आपण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तयार राहा. नामदेव 11 दसई आणि जय हनुमान ठिले. बिग फाईट मुकाबला तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. गर्दी जमवणारा हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही इथे मैदानावरती पाहू शकाल. शिवाजी दादा ठाकरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॅप्टन ओके, कॅप्टन शिवाजी ठाकरे या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. त्याचबरोबर नामदेव 11 दसई संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. शेवटचा बॉल या ठिकाणी कट केलंय, सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी आले, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतायत. 3 धावा पूर्ण केल्या आणि निश्चित आपण पाहताय 3 धावांवरती इथे संतुष्ट राहावं लागेल. चांगली धावसंख्या उभारली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 बनवल्यात आणि 46 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय, सेट केलंय. 46 रन्स टू विन. 46 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील जय हनुमान शिरगाव या संघाला. चला, नाणेफेकीसाठी या. कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत टीम नामदेव 11 दसई संघाचे आणि जय हनुमान ठिले संघाचे कॅप्टन या. आपण आई गावदेवी ठिले संघाचे कॅप्टन या ठिकाणी शिवाजी दादा आणि दुसऱ्या बाजूनं 45 झाल्या, 46चं टार्गेट. 46 टू विन. टॉस या ठिकाणी होतोय. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. टॉस जिंकला या ठिकाणी नामदेव 11 दसई या टीमनं आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचतोय तो फिल्डिंग करण्याचा आणि ठिले संघाला इथे बॅटिंगचं पाचारण असेल. नेक्स्ट मॅच मध्ये
तत्पूर्वी विद्यमान सामना पूर्वार्ध संपलाय, 45 बनवल्यात आणि 46 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते जय हनुमान शिरगाव या संघासमोर त्यांना बनवाव्या लागतील 24 बॉल आणि 46 धावा. बनवल्या जातील का? मैदानावरती डिपेंड करण्यात यश मिळवेल. संघ मैदानावर शिवांजली शेनवे. महामुकाबला तुम्ही पाहू शकाल. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल, समालोचन कक्षामध्ये परिवर्तन आपल्याला ऐकायला मिळेल. आवाज आपण ऐकताय व्हॉइस ऑफ निंबवली, मान्यवर मनोजजी कारवे सर आपल्यासोबत. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच रिस्पेक्टेड कॉमेंटेटर सोमनाथजी खाडे सर. सर्व प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. चहूबाजूला प्रेक्षक पाहतो आपण. ढिलेकर चषक दिवस क्रमांक दुसरा इथे सुरू असताना या स्पर्धेला अक्षरशः प्रेक्षकांनी, लाईव्ह प्रेक्षकांनी, ऑनलाईन प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतले मित्रांनो. अफाट प्रेम या स्पर्धेला लाभलं. त्याचं कारण की अगदी प्रेमभावे मोठ्या मनाने ढिलेकर ग्रामस्थांनी स्पर्धा पेश केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व आयोजकांची मेहनत, प्रायोजकांची मेहनत आहे, योगदान देण्याची मेहनत आहे, ज्याने सपोर्ट केला त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या सपोर्टच्या जीवावरती आपल्याला अजून एक चांगला सपोर्ट मिळाला. चहूबाजूला आपण जे बॉल बॉय पाहतोय, व्हॉलंटियर्स पाहतोय, त्या सर्वांची मेहनत आहे, ज्यामध्ये राज निचिते, सुजल भावार्थे, जितेश निचिते, हर्षल ठाकरे, अजून एक हर्षल ठाकरे, अजून एक हर्षल ठाकरे, सार्थक भावार्थे, प्रथमेश निचिते, वैष्णव ठाकरे, करण ठाकरे, भाविक ठाकरे, भार्गव मडके, चेतन ठाकरे, वृषभ ठाकरे आणि ही सर्व चिमुकली छोटी मोठी मंडळी, या सर्वांचा आपण आभार व्यक्त करूया की त्यांची मेहनत आहे. ज्या चहूबाजूला बाउंड्री लाईनला ते बॉल बॉयज आहेत त्यासाठी मेहनत करतात, उन्हा तानाची तमानं बाळगता. हे आमचे लाडके चिमुकले मोठू पतलू त्यामध्ये सर्व समाविष्ट आहेत. त्या सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांची मेहनत सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिली इनिंग समाप्त झाली आणि धावसंख्या येथे 45 उभी केलेली असताना 46 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी टीम शिरगाव संघापुढे. सलामीचे फलंदाज पाहतो आपण नेहमीप्रमाणेच अमोल मडके, सोबतीला चेतन मडके आलेले आहेत आणि फ्रंटलाईन गोलंदाज असेल कम्स टू अटॅक बॉलिंग मार्कसाठी सज्ज झाला अटॅकसाठी तुषार हुशार. तुषार नावाचा गोलंदाज ज्याला अगदी हुशारीने बॉलिंग करावं लागेल. एक चांगला पायंडर असण्यासाठी, दबदबा टाकण्यासाठी बॉलिंगची सुरुवात चांगली झाली तर जी धावसंख्या उभी केली ती डिफेंड करू शकतो. या ठिकाणी शिवांजली शेणवे संघ ज्यांनी बॅटिंग केली, प्रेक्षकांनी ती बॅटिंग आपण बघितली. ज्या बॅटिंगमध्ये आपण बघितलं 2 गडी बाद झाले होते. मिहिर खेळला, संदीप खेळला, कुमार आला, कुमारने सुद्धा चांगले चौकार मारले आणि एकदा तरी ते 5 धावा सुद्धा आलेले आहेत. वा. आणि ऋषी सुद्धा खेळला, 3 धावा त्याच्या समाविष्ट. मिहिरने चौकार षटकार मारला, 2 चौकार मिहिरच्या बॅटमधून, संदीपच्या बॅटमधून चांगलं पाठबळ मिळालं, सपोर्ट मिळाला आणि पहिल्या विकेटसाठी सुद्धा पार्टनरशिप होत असताना पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा जोडल्या गेल्या होत्या. त्यानंतर अगदी धावसंख्या खालच्या दिशेने गेली, म्हणजे तिसऱ्या षटकात 12 धावा आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 13 धावा ठोकल्या गेल्या. धावांचा पाठलाग झाला सुरू. हा खोदून काढलाय, बॅटचा चेहरा अगदी समोर घेतला, स्ट्रेट बॅटेड ड्राईव्ह बघितला आपण, ऑफ ड्राईव्ह मिड ऑफच्या जवळून जात असताना लॉंग ऑफला कव्हर केलं गेलं आणि पहिल्या चेंडूमध्ये चेतन मडके ऑफ द मार्क. धावसंख्या 1. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे आता ह्या इनिंगमध्ये काहीशी डोकेदुखी असू शकते, परंतु हे दडपण सुद्धा झुगारून तुम्हाला चांगलं परफॉर्मन्स द्यावं लागेल. तुमच्या अपेक्षेनुसार तुम्हाला समोरचा बॅटर मिळणार नाहीये, तुम्हाला लेफ्टीला सुद्धा सामोरं जावं लागणार आहे. त्यानुसार तुमच्या फिल्डिंगची जमावट करता आली पाहिजे.
म्हणतात ना की आयुष्यामध्ये आपल्याला मनासारखं मिळेलच अशी खात्री नसते आणि म्हणून म्हटलं जातं की आपलं आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे मित्रांनो. आपल्याला हवे हवेसे पत्ते मिळणार नाहीत, परंतु ज्या मिळालेल्या पत्त्यावरती जो डाव सजवतो ना तोच त्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. म्हणजे मनासारखे पत्ते न मिळता आलेल्या पत्त्यांवरती चांगला डाव सजवायचा असतो, त्याला म्हणतात डावपेच. आणि ते डावपेच आखणं राखणं हे महत्त्वाचं असतं यशस्वी होण्यासाठी. इथे डावपेच नक्की आखले जातील. लेफ्टीसाठी बघा फिल्डिंगची जमावट केली जाते. फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ ऑफ साईडला आणि ऑन साईडला इथे दोन फिल्डर सीमारेषा सांभाळतात. हा ड्राईव्ह केला तर अगदी तिथे खोदून काढून सुद्धा चांगलं एक्स्ट्रा कव्हरला कव्हरिंग झालं आणि तिथे मात्र स्वतःवरती ब्रेक लगावला. समोरच्या स्ट्रायकर बॅटरचा नकार तिथे स्वीकारला चेतन मडके यांनी. आणि सकाळीच मी उल्लेख केला की नकार स्वीकारायला सुद्धा शिकायचं असतं आपण, तरच आपण पुढे जाणार आहोत. अन्यथा काहींना गमेंड असते, अहंकार असतो की नाही मला नकार पटत नसतो. नाही, ते चालणार नाही जीवनाच्या पटलावर. होकार नकार ह्या गोष्टी होतच राहणार आहेत आणि ते नकार स्वीकारला. धावसंख्या 2 चेंडूमध्ये 1 वरती आहे शिरगाव संघाची. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करा. अजून मॅचची क्रुशियल मोमेंट नाहीये मित्रांनो. आता बघा जो लॉंग ऑफ होता त्याला लॉंग ऑनला घेतलं, अगदी समोर आहे लॉंग ऑनला व्ही शेप मध्ये आणि डीप मध्ये मिड विकेट. हा चेंडू सुद्धा जबरदस्त यॉर्क स्टाईलचा टाकला गेला. नशीब बोलू होतं बॅटरचं की ऑब्स्टिकला चाटून नाही गेला तिथे. अगदी काही इंच अंतर राखून चेंडू तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला आहे. हा चेंडू क्रमांक 3 होता. हुशार तुषार इथे बॉलिंग करतोय, मस्त बॉलिंग, जसा उल्लेख केला त्यानुसार हुशारीने इथे बॉलिंग करत असताना धावा कशा थांबवता येतील, दडपण कसं टाकता येईल आणि मला पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह बॉलिंग कशी करता येईल याचा इथे प्रयत्न होतोय. पुनर्वसन केलं बघा. काहींना इथे बदललं जाते फिल्डिंगच्या माध्यमातून. पावलांचा वापर केला, थोडंसं ऍडजस्टमेंट झाली होती तिथे बॅटची. बघितले हाफ वॉली घेऊन ड्राईव्हचा प्रयत्न. नानाने फिल्डिंग केली आहे, उंच पुरे नाना. टाळ्यांचा गजर सुद्धा त्यांनी प्राप्त केला, कौतुक प्राप्त केलं. आणि का नको, आपलं चांगलं परफॉर्मन्स सुद्धा असेल तर या जगाच्या पटलावरती आपलं कौतुक करणार आहेत. कौतुक करणारे सुद्धा असतात आणि आपली चेष्टा करणारे सुद्धा तितकेच असतात. म्हणून आपली पाठ नेमकी नेहमी मजबूत ठेवायची असते मित्रांनो. कौतुक सुद्धा पाठीमागून होत असतं आणि पाठीमागून सुद्धा लात मारली जाते. हा 40+ नाना आहे. आम्हाला दिनेशजी सर सांगतायत काय स्कोरिंग त्यांची सुंदर, का अक्षर, असं वाटतं मी अक्षराच्या प्रेमात पडलोय त्यांच्या. इतकी सुंदर त्यांच्या फिंगरची लेखणी आहे. दिनेश नावाचे आमचे इथे खेळाडू आहेत, ते आम्हाला स्कोरिंगसाठी साथ देत आहेत. प्रत्येकाचं एक सौंदर्य असतं, वैशिष्ट्य असतं, देवान दिलेलं देणं असतं. इथे मात्र शॉर्ट कव्हरच्या नानाच्या आशयाच्या डोक्यावर चढू जात असताना इथे हा चौकाराचा गाडा वाजतोय. 4 रन. मस्त फटका सजला, टायमिंग लाजबाब होता आणि तितकं चांगला फिल्डिंगचा प्रयत्न केला होता. उंच स्वतःला स्ट्रेच केलं, उडी घेतली होती. ऑलरेडी ते 6 फूट आहेतच, अजून त्यांनी उडी वाढवली त्यांची 5 फुटाने, परंतु अक्षरशः 12-13 फुटीच्या उंचीने तो चेंडू निघून गेला होता. डीप वाईडिस मिड विकेट आणि काहू कॉर्नच्या दिशेने तो 4 धावांसाठी. चेतनच्या बॅटमधून इनसाइड आउटचा प्रयत्न केला गेला. मिड ऑफ नाहीये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग ऑफला तिथे कव्हर करे, पण एक सिंगलची प्राप्ती केली अमोल मडके याने. अमूल्य साथ देतात अमोल मडके, कारण चैतन्य इथे चैतन्य निर्मिती केली. जसा चांगला फटका आला लगेच स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस दाखवला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण 46 धावांचा पाठलाग करत असताना टीम शिरगाव संघाची धावसंख्या एके गडी बाद नाही, पहिल्या षटकानंतर 7 वर. ह्या पुढील सामना असेल आई गावदेवी ठिले विरुद्ध नामदेव 11 धसई. सज्ज रहा, सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला, युद्ध आज पेटणार. आणि उदय ठाकरे साहेब असताना मात्र रिटर्न गिफ्ट देण्याचा प्रयत्न करतील आमचे ठिलेकर उदय यांना. नाही, उदयांना गिफ्ट दिलंच पाहिजे, कारण त्यांच्या माध्यमातून सुद्धा संध्याकाळी फार मोठी ट्रीट असू शकते ह्याच मैदानावरती आजच्याच दिवशी. याची थोडीशी मला चुणूक लागली बरं का. त्यामुळे उदय यांना कोणी आता लांब जाऊ देणार नाहीयेत आणि टीमचे ओनर सुद्धा आहेत, म्हणजे तर ते स्वतःच जाणार नाहीत मला तरी वाटतं. अक्षर त्यांनी समोर फोन सुद्धा केले असेल की आपल्याला बक्षीस तयार ठेवा, कारण मला अगदी बक्षिसांचा वर्षाव करायचा आहे माझ्या संघाविरुद्ध, संघाच्या वरती, परंतु त्या संघाने धसई सारख्या संघावरती फार मोठं
परिश्रम करणं गरजेचं आहे आणि मात दिली पाहिजे. इथे बघा ऑप्टिकच्या बाहेर यॉर्कर इथे हल्ला गोलंदाज कुमार याने. कुमारजी ह्या बॉलरवरती तू मार असा आवाज दिला जाणार खेळाडू कक्षातून. तू मार फक्त, कारण आपलं लक्ष 46 धावांचं असताना सुरुवात थोडीशी कमी धावसंख्येने झाली, परंतु सर्व आपल्या हातामध्ये विकेट असताना आता मात्र जोखीम घेणं गरजेचं आहे. चेतन मडके, अमोल मडके तो जोखीम घेतील का बघायचंय. अमोल मडके अगदी इथे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. लॉब केला होता आणि चितूची हवा हातामध्ये जात असताना वाडीस लॉग आपला टिपला झेल आणि इथे चेतन मडके झाला फेल. पहिला नाही नाही डीजे, हे शक्य नाही राहिलं आता. तो जमाना गेला. आता फार परिश्रम करावे लागतात. कोणालाच पटवू शकत नाही आपण, हटवू पण शकत नाही. जो तो आता मातब्बर झालाय. त्यामुळे लाडक्या ताईमाई भगिनी सुद्धा फार आता पुढे आहेत. आपल्याला सुद्धा संघर्ष करावा लागतो जिंकण्यासाठी. जीवनाचं पटल असो किंवा तो संघर्ष असो किंवा क्रिकेटचा संघर्ष असो, संघर्षाला पर्याय नाहीये. फार मोठी तुम्हाला झलक दाखवावी लागते. क्रिकेटर चांगलं बना तर मग तुमचा स्वीकार होणार. यशाला गवसणी घाला मग तुमचा स्वीकार होणार. तुमचं कॅरियर बनवा तरच तुमचा स्वीकार होणार आहे. अन्यथा पटवणं वगैरे हा प्रकार आता नाही राहिला मित्रांनो. तो जमाना गेला. आता आधुनिक क्रिकेट आहे, आधुनिक माणसं आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे ही, चालू मॅच. आणि इथे पहिलं षटक समाप्त झाले जेव्हा 7 धावा होत्या. षटकामध्ये आतापर्यंत एक धावच जोडली आहे, 1 विकेट पतन झालं. 8 धावा झाल्यात. अजून जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15. 38. फार मोठा संघर्ष. तोच उल्लेख केला सागरजी मी की संघर्षाला पर्याय नाहीये. जीवन एक संघर्ष आहे. जीवन एक खेल है, खेलना ही पड़ेगा. हार हो या जीत हो, तो प्रयत्न करावाच लागतो. प्रयत्नांती परमेश्वर. तुमच्या मनामध्ये ते प्रयत्नांची भावना पाहिजे, विजयाची भावना पाहिजे. विजयाची भावना कुठून येत नसते मित्रांनो, ती जमिनीतून उगवत नसते, आकाशातून पडत नसते. जसं नशीब म्हणतात की ते जमिनीतून उगवत नसतं, आकाशातून पडत नसतं, तर स्वतः मनुष्य स्वतःचे नशीब घडवत असतो त्याच्या प्रयत्नाने, त्याच्या कारकिर्दीने, त्याच्या कार्यकुशलतेने. म्हणून म्हटलं जातं की माझ्या नशिबामध्ये जे असेल ते घडेल ही समज चुकीची आहे. मी जे करेन माझ्या मनगडच्या ताकदीने ती समज खरी आहे आणि ती समज इथे खरी होत असताना प्रयत्न केले गोलंदाजाने, चुकी करायला भाग पाडलं आणि लेफ्ट हँडर एक उत्कृष्ट फलंदाज बाद होते. बॅक टू द डगआउट. बर अगदी ठाण्याचा ढाण्या वाघ आनंद चिंतामणी दिघे. 1991चा साल जन्मदिवस. वयाच्या 91व्या वर्षी मृत्यू झाला. 2001 रोजी आपण बघितलं एका अपघाताच्या कारणाने दिघेचे आपल्या हातून निघून गेले. आणि जसं आपल्या परवाच्या दिवशी सुद्धा आपले लाडके अजित दादा निघून गेले. बघा असा नेता होणे नाही. मगाशीच आखाडे सरांनी चांगला उल्लेख केला. 1959चा जन्म आणि 26 आपण बघितलं 2026 मध्ये म्हणजे 28 जानेवारी 26 ला निधन झालं. 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस असं त्यांचा काळ राहिला आयुष्याचा. आणि आपल्याला माहिती असेल की 6 वेळा उपमुख्यमंत्री. काय चांगला विभाग बघा. इथे तिसऱ्या पंचांची मागणी आहे आणि समोर आला बॉलर, त्यामुळे काय करणार. रेड झोन मध्ये आले गोलंदाज रिलीज करताना, ह्या आपण काळजी घेतल्या पाहिजेत. गोलंदाज पंच आपल्या पाठीमागे असतात, आपण त्यांच्या समोर जाणं चुकीचं असतं. रिलीज करताना आपण लगेच एक स्टान्स घेतला पाहिजे, एक दिशा घेतली पाहिजे. ती विशेषतः लेफ्ट हँड दिशा असते म्हणजे पंचांना व्यवस्थित चेड तिथे साईट होत असतो. आणि वाईटचा इशारा पंचाचा. तिसऱ्या पंचाची मागणी जी केली तर वाईट इथे घोषित झालाय हेमंत शेट्टी सरांकडून. धावसंख्या 1 ने पुढे 9 ह्या धावसंख्येवर. ठाणे जिल्हा प्रमुख ते जिल्हा पालघर जिल्हापर्यंत ज्याने कामाचा ठसा उमटवला असे आनंद चिंतामणी दिघे साहेब. फार मोठं ज्यांचं कार्य. टेंबी नाका ठाणा त्यांची झोपडी आणि ते त्यांचं कार्यालय. गरिबांचे कैरवारी. अनेक ज्यांनी नेते घडवले
कुठलाही स्वार्थ नसताना सडल हाताने प्रेमभावे समाजसेवेच्या भावनेने ज्याने सेवा केली असे जिल्हा प्रमुख आनंद दिघे धर्मवीर, फार मोठं नाव आणि इथे फार मोठा चौकार, 4 धावा. आपल्यातून निघून गेला अजित दादा पवार साहेब. दादा हे त्यांचं टोपण नाम आवडीने ठेवलेलं गेलेलं आणि डॅसिंग म्हणजे अगदी धाडसी नेतृत्व कसं असावं ते अजित दादा पवार साहेबांसारखं असावं तसं पुन्हा एकदा होणं नाहीये. आणि त्यांनी त्याची चमक धमक दाखवली होती मागच्या 6 कारकिर्दीमध्ये. 6 वेळा तब्बल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राहिले होते. कशा पद्धतीने पॉलिटिक्समध्ये डावपेच खेळाचे, कशा रणनीती आखाच्या, काकांकडून चांगली शिक्षण ज्याने घेतले होते, धडे धडे गिरले होते. आणि काकांना सुद्धा तिथे अगदी त्यांचं कौतुक वाटत होतं की माझा पुतण्या काय जबरदस्त इम्प्रेसिव्ह पॉलिटिक्स करतोय. आणि ते कारण ठरलं बघितलं की त्यांनी उत्कृष्ट भरारी घेतली, फक्त निघून गेले. ते मात्र धावसंख्या भरारी घेत नाही मित्रांनो. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 13 वरती. लक्ष आहे ते 46 धावांचं, म्हणजे आता जिंकण्यासाठी अजून 33 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 12-33 समीकरण आलंय. स्पीडअप करा गेम. हा सामना जरा स्लोवर सुरू आहे. पहिली इनिंग तर मस्त आपण खेळले होते फास्टमध्ये. मोमेंटम जो प्राप्त झालाय स्पर्धेला आजच्या दिवसाला तो तुम्ही गमावू देऊ नका. आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ ठिले आयोजित शहापूर तालुक्याची एक उत्कृष्ट स्पर्धा ठिलेकर चषक 2026. स्पर्धेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. जसं आपण उल्लेख केलं की आपल्या लाडक्या अनेक गावातील भगिनी असतील, पुरुष मंडळ असेल, आपापल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं वैशिष्ट्य कामगिरी केली. जसं आकांक्षा मॅडम ताईचा आपण उल्लेख केला सकाळी की ज्या चांगल्या कबड्डीपटू होत्या राष्ट्रीय स्तरावरच्या, त्या आपल्यातून निघून गेल्या. आणि परवाच्या दिवशी आपल्यामधून अजितदादा पवार निघून गेले, कैलासवासी मोहनजी ठाकरे निघून गेले आपल्यामधून, रमेशजी ठाकरे निघून गेले, कैलासवासी मोहनजी ठाकरे लकडे निघून गेले, प्रत्येकजी निश्चिते निघून गेले. म्हणजे ही फार त्यांची आठवण आहे आणि आठवणीला आपण उजाळा देतो या स्पर्धेच्या निमित्ताने. स्पर्धा क्रिकेटचे, परंतु प्रत्येक गोष्टीला आपण इथे उल्लेखनीय एक साथ देतोय, दाद देतोय आणि त्याचं वर्णन करतोय. म्हणजे आपली गेलेली माणसं असो किंवा ज्या माणसाने आपल्या गावाला अगदी उजाळा दिला, असं आपण जॉबधारक असो किंवा एक समाजसेवक असो, नेते असो, आपल्या गावातील सरपंच उपसरपंच असो, सर्वांचा सन्मान करणारी स्पर्धा पाहतो आपण. ठिलेकर सर्व गुण संपन्न स्पर्धा. इथे मात्र उंच उडी घेतली आणि तिथे चेंडू अडवला जाईपर्यंत नॉनस्ट्रायकरला धोका होता आणि फलंदाज इथे रनआउट होत असताना धक्का क्रमांक 3. चाललेत बघितलं आपण, आऊट झाले. ते तिसरा धक्का लागला या ठिकाणी. धावसंख्या 15 असताना लक्ष फार 46 धावांचं मोठं आहे. आव्हान मोठं झालंय, आव्हान अवघड करून ठेवले, अशक्य नाहीये. 31 धावांची अजून गरज आहे. नवीन बॅटर गेलाय सँडी एसपी नावाचा एक मोठा दिग्गज संघ मुंबईमध्ये आधी त्यांनी तुफानी खेळ केला होता मागच्या काही वर्षांमध्ये. ही तुफानी फटका मारला आलेल्या सँडीने एक नजाकत भरा आणि विजयाचा संकनात फुंकणारा ठोकलाय षटकार सँडीने, 6. हा षटकार आशिषने मारलाय. आशिषने षटकार मारला, हरकत नाही, पण आशिषची कशिश या फटक्यामध्ये आणि ती कोशिश होती त्या चटक्यामध्ये. धावसंख्या 21 वर. वा, मॅच बनवतोय आशिष, कमॉन. इथे काय जबरदस्त स्वीप, पॅडल स्वीप होता. इथे चेंडू डाव्यास्ते सोडून जाणार होता ओव्हर पिच, लेग स्लिपला कव्हर केलं गेलं आणि इथे एकही धाव दिली नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 21 धावसंख्या असताना इथे एक रोमांचकता निर्माण झाली आहे सामन्यामध्ये. उत्कंठा इथे वाढवणं गरजेचं होतं आणि ती गरज पूर्ण केली आहे. ती सुरुवात केली आशिषने, अजून शेवट करणं बाकी आहे. प्रत्येक षटकारासाठी बक्षीस आलंय शेखरजी ठाकरे साहेबांकडून. प्रत्येक षटकारासाठी 555 रुपये. इथे पॉज घेतलाय, थोडासा वेट केला, चेंज ऑफ पेस केलं होतं गोलंदाजाने. गतीमध्ये परिवर्तन फार काळाची गरज आहे मित्रांनो. नैसर्गिक जर आपण बघितला विचार केला तर निसर्गच तेच सांगतो की परिवर्तन म्हणजे बदल हा निसर्गाचा नियम आहे.
स्वतःमध्ये बदल करा, जगाला बदललेलं बघा. आपण जगाला बदलू शकत नाही, म्हणून आधी स्वतःला बदला आणि मग तो विचार करा. धावसंख्या बघा इथे विचार करण्यास भाग पडते. 22 वरती जाऊन ठेपली आहे. आतापर्यंत अर्ध लक्षाच्या आसपास पल्ला गाठलाय, पण तितके चेडू शिल्लक नाहीयेत. तसं पाहता आता चेडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 24. 7-24 समीकरण. इथे मोठा फटका जर आला तर मॅच मधली मजा थोडीशी जरा उत्कंठा शिगेला पोचवेल. फुलटॉसला टर्न केलाय, सामना टर्न होणार काय? इथे फुलटॉसला टर्न केला, लॉंग लेगला दिशा दिली 4 धावांसाठी. इथे मात्र 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 4 ने खुल्ले 26 वरती येणारे चेंडू 6. परंतु इथे तत्पुरी सिग्नल दिला. अपर द वेस्ट साठी सिग्नल आहे. बॅटरीचं डिमांड आहे. त्या मागणीचा आपण विचार करूया. पण तो चौकार आलाय धावसंख्या 26 वरती तर पोहोचले हे नक्की आहे. आणि सामना बनवलाय. सामना बनत आहे. एक षटकार आशिषने मारला आणि सँडीच्या बॅटमधून चौका टर्न केला मस्त. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये स्वतःभोवती वलय घेतलं आणि चेडूला अगदी तिथे कलात्मक पद्धतीने टर्न केलं होतं. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फाईन आणि लॉंग लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. लिगल हा चेंडू असेल तर 20 धावांची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. लक्ष अशक्य नाही मित्रांनो. अशक्य जगात काहीच नाहीये. इट्स फेअर डिलिव्हरी. 6 चेंडू 20 धावांची गरज. सन्मान्य अब्दुलजी कलाम साहेब आपले ज्याने फार मोठं अशक्य ते शक्य करून दाखवलं. विमानाची निर्मिती केली, फार गोष्टी केल्या. तसं पाहता तसं विमान बनवले होते ते काईट बंधूंनी, परंतु ज्या आपल्या अंतरिक्षामध्ये आणि आपल्या सैनिकांमध्ये ज्या गोष्टीची गरज होती ती पूर्तता केली अब्दुल कलाम साहेबांनी. राष्ट्रपती पद सुद्धा भूषवलं. त्यांनी सांगितलं की जगामध्ये अशक्य काही नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. यू हॅव टू से आय एम पॉसिबल. आणि इम्पॉसिबल इटसेल्फ सेज दॅट आय एम पॉसिबल. त्यामध्ये दडले की मी पॉसिबल करू शकतो आणि मला ते करायचं आहे. तो प्रयत्न इथे केला जाणार काय? इथे बॅटर तर सज्ज झाला. त्यांनी इशारा केला खेळाडू कक्षातून. ज्याला जो इशारा आला त्याचं अनुमोदन केलं त्यांनी आणि सिग्नल दिला की मी करतोय, थांबा, मै हो ना, डरो मत यारो, असा सिग्नल दिलाय बॅटरने आणि सज्ज झालाय सामना करण्यासाठी. शुभमच्या हातामध्ये चेंडू. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. ठिलेके चषकातील हा सामना चांगला बनेल आणि बनवावा लागेल. जर तुम्हाला ठसा उमटवायचा असेल या स्पर्धेमध्ये स्वतःचा, तर स्वतःचा बेस्ट द्या. बेस्ट ऑफ द बेस्ट तुम्हाला परफॉर्मन्स करावा लागेल, तर तुम्ही जनतेच्या मनामध्ये राज्य करू शकता. हरलात तरी चालेल, पण तो जिंकणारा संघ तुमच्या कानात येऊन म्हणाला पाहिजे, खेळाडू प्रत्येक जण म्हणाला पाहिजे की भावा हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, तो तुम्ही करून दाखवला. तुम्ही तो संघर्ष दाखवला. तुम्ही आम्हाला अक्षरशः घाम फोडलं आणि घाम फोडावंच लागेल इथे आता समोरच्या प्रतिस्पर्ध्याला. तरच तुम्ही इथे या ठिकाणी चांगला तारा होऊ शकता या जगाच्या पटलावरती. प्रयत्न करतोय गोलंदाज, सुंदर बॉल टाकतोय, अगदी अचूक मारा पाहतोय आपण. गुडलेन टप्पा पडला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलेला आहे. विसावा घेत असताना इथे मात्र 20 धावाची गरज अजून 5 चेंडूंमध्ये. 5 चौक 20. 5 चौकार किंवा 2 षटकार 3 चौकार. जर तरला आता उधाण आलंय, महत्व नाहीये. खूपच दूरवरून इथे फटका मारतोय, खेळवतोय अक्षरशः. बॉलर किती हुशार आहे बघा. आधीचा चेंडू पुढ्यात टाकला होता, जो बॅट अँड पॅडच्या मधून गेला आणि हा चेंडू अगदी बाहेर टाकला, ऑप्टिकच्या बाहेर. त्यांनी पाहिलं की फलंदाज शफल होत नाहीये आणि फलंदाजा जागेवरतीच तिथे स्टॅच्यू प्रमाणे उभं केलं. 4 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. समीकरण आता अवघड होत चाललंय. शुभमजी वरकोडे बॉलिंग करतायत. सागरजी ठाकरे साहेबांच्या बहिणीचे सुपुत्र. शुभमने शुभ काम केले, 3 डागोबाचे डॉट काढले आणि नक्कीच भांजा क्या है मामा को दिखा दिया उन्होंने. आणि मॅच आता जवळपास एकतर्फी झाली असं म्हणूया. 3 चेंडू शिल्लक, 20 धावांची गरज. आता गोलंदाजच हा भाज्याने जर चुका केल्या तरी सुद्धा तरच इथे संघ समोरचा जिंकू शकतो. जिंकू किंवा मरू, पण तो नाही, इथे मरण अटळ आहे. मरण म्हणजे विकेटचं. सॅनिल टिपला झेल आणि फलंदाज झालाय झेलच्या रूपामध्ये बाद फेल.
सर का हवंय का तुम्हाला? ओके, लास्ट बॉल. हो, त्याला अगदी बॅकफुटला जाऊन थोडंसं ऍडजस्टेड ड्राईव्ह केलाय आणि त्या फटक्यामध्ये तो आत्मविश्वास नव्हता, फक्त